नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्रेयफ्लिक्स यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही थंबनेल बघितलं असेल की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिक्स रिलेटेड आहे आणि उद्याच म्हणजे 1 मार्चला तुमचा 10वीचा मराठीचा पेपर होणार आहे आणि 1 दिवसात तुम्ही कसं स्टडी करू शकता तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहोत. आणि हा पेपर मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असणार आहे आणि ह्याच्यातून क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. तर तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे आणि पेपर अभ्यास पेक्षा पेपर पॅटर्न समजणं पण खूप महत्त्वाचं आहे. पेपर पॅटर्न समजून जर तुम्ही स्मार्ट वर्क करशाल तर तुम्हाला इझिली बहुत जास्त मार्क मिळून जाईल. म्हणजे पक्का तुम्ही जास्तीत जास्त मार्क कव्हर करू शकता. तुम्ही हा मधातून व्हिडिओ सोडून जाऊ नका मित्रांनो, कारण तुम्ही हा पुढं मी मेन तुम्हाला क्वेश्चन्स सांगतोय. तर तुम्ही सोडून चालले जाशाल तर तुमचे मार्क हे होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला भेटू नाही शकणार मार्क. तर तुम्हाला आधी हे बघून घ्यायचा पेपर. तर सगळ्यात आधी विभाग वाचन व आकलन 15 गुणचं राहणार आहे. प्रश्न 1, खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला हे खाली पॅसेज दिलेला जाईल. प्रश्न 1, उतारा वाचून त्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून निवडा. कोणतेही 3 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. 3 मार्काचा राहणार आहे प्रश्न 1. तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं जे जे महत्त्वाचे आहे. खालील प्रश्नांची उत्तरे उताराच्या आधारे एका वाक्यात लिहा. कोणतीही 3 लिहायची आहे तुम्हाला. लेखक गवतातील कोळ्यांच्या जाळण्याविषयी काय म्हणतात? जाळ्यांविषयी काय म्हणतात? तर तुम्हाला हे बघायचं आहे, वरचं पॅसेज आणि खाली ॲन्सर. खाली तुम्हाला पॅसेज बघायचा आहे आणि ॲन्सर लिहायचा आहे. उताऱ्याच्या आधारे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतीही एक लिहायचं आहे तुम्हाला. हे जो तुम्हाला इझी वाटेल, जो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, ॲन्सर लिहू शकता, तर तुम्हाला ते बघून घ्यायचं आहे. खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. खाली तुम्हाला प्रश्न 2 मध्ये कविता वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे योग्य पर्याय निवडा. कोणतीही 3 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि 3 मार्काचा प्रश्न 2A राहणार आहे. त्याच्यानंतर कवितेच्या आधारे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतीही 4 करायचे आहे तुम्हाला. 4 मार्काचं राहणार आहे. कवीने सर्वांना कोणती जिगर ठेवण्याचे आवाहन केले होते. तर तुम्हाला हे पॅसेजमध्ये बघून कवितेच्या पॅसेजमध्ये बघून कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर विभाग ब, व्याकरण 20 गुणचं राहणार आहे. सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. प्रश्न 3A कोणताही 4 तुम्हाला लिहायचे आहे. खालीलपैकी भाववाचक नामाचा योग्य पर्याय कोणता? तुम्हाला हे बघून लिहायचं आहे. व्याकरण विभाग व्याकरणचं राहणार आहे, 20 गुणचं राहणार आहे. त्यानंतर C, सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. कोणतेही 3 तुम्हाला 3 मार्कचं राहणार आहे. कोणतेही 3 तुम्हाला निवडायचे आहे. 4 दिलेले आहेत, तुम्हाला कोणतेही 3 सॉल्व्ह करायचे आहेत. D, सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. कोणतेही 2 मार्काचं राहणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न 4A, सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. कोणतेही 2 मार्काचा प्रश्न राहणार आहे. खालीलपैकी भिन्नलिंगी शब्दाचा योग्य पर्याय ओळखा. तुम्हाला भिन्नलिंगी सांगायचे आहे. त्यानंतर स्त्रीलिंग कोणता आहे ते सांगायचं आहे. तर तुम्ही हे तुम्ही इझिली ह्याच्यात 2 मार्क इझिली घेऊ शकता. त्यानंतर सूचनेप्रमाणे लिहा. कोणतेही 2 लिहायचे आहे तुम्हाला. खालीलपैकी समानार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती? तुम्हाला समानार्थी शब्द आयडेंटिफाय म्हणजे ओळखायचा आहे. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? तुम्हाला हे गटात न बसणारा शब्द तुम्हाला लिहायचा आहे. C, सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. कोणतीही 2 मार्काचं राहणार आहे. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती? तुम्हाला हे ओळखायचं आहे. सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. कोणतेही 2 ह्याच्यात लिहायचं आहे. तुम्ही ते बघून घ्या. एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 मार्काचं राहणार आहे. कोणतेही 3 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे 40 ते 50 शब्दात उत्तर लिहा. तुम्हाला हे 3 मार्काचं राहणार आहे. कोणताही एक तुम्हाला निवडायचा आहे, जे की 40 ते 50 शब्दांमध्ये तुमचं उत्तर राहायला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला 3 मार्क इझिली भेटू शकणार. कंसात दिलेल्या वाक्यप्रचारांचा खालील वाक्यांमध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. तुम्हाला 5 मार्कचा हे महत्त्वाचा राहणार आहे. तुम्हाला कंसात दिलेल्या वाक्यप्रकारांचा खालील वाक्यांमध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. याचं म्हणजे वाक्य पुन्हा लिहायचं आहे. प्रश्न 6, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4 मार्कचं राहणार आहे. कोणतेही 4 म्हणजे 1 मार्कचा एक क्वेश्चन राहणार आहे.
त्याच्यानंतर विभाग डायरेक्ट आपण विभाग ड लेखन गुण 15 बघणार आहोत. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. तर तुम्हाला हे निबंध बघून घ्यायचं आहे. कदाचित हे पण येऊ शकतात. ऑरमधले तुम्हाला बघून घ्यायचे आहे. ऑरमधले थोडा इझी असतात. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. कथेचा शीर्षक द्या व तात्पर्य लिहा. कोणतेही एक तुम्हाला बघून घ्यायचं आहे. तर हे होतं मित्रांनो. तुम्ही आय होप तुम्हाला पेपर पॅटर्न समजला असेल. पेपर पॅटर्न समजला की तुम्ही इझिली जास्त मार्क कव्हर करू शकता आणि एका दिवसात स्टडी करू शकता. तर मी मागे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे ॲन्सर सांगितले होते. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री जेवढे पण सब्जेक्ट आहे 10चे तुम्हाला ते मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्हाला बघून घ्यायचे आहे आणि आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर थँक्यू.